नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये राष्ट्रवादाचं मूल्यमापन आपण अभ्यासलेलं होतं। त्या अनुषंगाने राष्ट्रवादाचे गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टींचा आपण अभ्यास हे चांगल्या पद्धतीने केलं होतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपण आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना आहे। आज आपण या तासाला आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना जी आहे, आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना आपण समजून घेऊ। त्यामध्ये असणारा अर्थ असेल, व्याख्या असतील आणि आंतरराष्ट्रीय वादाच्या विकासाला ठरणारे विविध घटक जे असतील ते घटक आपण आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत। तर आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना द्वितीय महायुद्धाच्या काळानंतर जन्माला आली एक महत्त्वाची विचारधारा म्हणून ओळखली जाते, सेकंड वर्ल्ड वॉर। यानंतर या संकल्पनेमध्ये किंवा या विचारधारेमध्ये किंवा ही विचारधारा विकसित करण्यामध्ये गॅब्रियल आल्मंड आणि डेव्हिड ईस्टन या दोन्ही विचारवंतांचं योगदान जे आहे, योगदान हे महत्त्वाचं किंवा महत्त्वपूर्ण मानलं जातं की या राजकीय विचारधारामध्ये सगळी राष्ट्र जी आहे, सगळी राष्ट्र एक व्हावीत, सगळी राष्ट्र गुण्या गोविंदाने नांदावीत, एका शांततामय वातावरणामध्ये जगावीत, यासाठी याकरिता ही संकल्पना जी आहे, ही संकल्पना पुढे आली। आणि एक आदर्शवादी विचार जो आहे, एक आदर्शवादी विचार आंतरराष्ट्रवाद या संकल्पनेमध्ये म्हणजेच विचारधारेमध्ये मांडण्याचा प्रयत्न डेव्हिड ईस्टन आणि गॅब्रियल आल्मंडने केलेला आहे। मात्र त्याची सविस्तर चर्चा जी आहे, सविस्तर चर्चा गोल्डस्मिथने केली आहे। गोल्डस्मिथ या विचारवंताने आंतरराष्ट्रवाद या विचारधारेचं पद्धतशीरपणे क्रमबद्ध पद्धतीने मांडणी जी आहे, मांडणी करण्याचं श्रेय हे गोल्डस्मिथ या विचारवंताला जातं। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रवाद म्हणजेच काय हे आपण समजून घेऊया की आंतरराष्ट्रवादामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी जगातील देशांनी केलेल्या विचार आणि कृती जी आहे, विचार आणि या कृतीला आंतरराष्ट्रवाद असं म्हटलं जातं की जगामधील विविध जी राष्ट्र जी आहेत, आपण साधारणतः आपण आज बघतो की जगामध्ये जवळपास साधारणतः 195 राष्ट्र आहेत की ही जी राष्ट्र जी आहेत किंवा हे जे देश विभिन्न असणारे देश जे असतील, या विभिन्न देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य प्रस्थापित व्हावं, त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण व्हावं, यासाठी विविध देश जेव्हा एकत्र येतात त्यांच्यामध्ये जे विचार निर्माण होते, नुसतंच विचार निर्माण होत नाही, त्या दिशेने ते कृती सुद्धा करतात। या विचारांना, या कृतीला साधारणरित्या ढोबळमानाने आंतरराष्ट्रवाद असं म्हटलं जाते की आंतरराष्ट्रीय सामंजस्य, आंतरराष्ट्रीय शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य विविध राष्ट्रांमध्ये निर्माण व्हावं, यासाठी प्रयत्न केले जातात। की गोल्डस्मिथ या विचारवंताने आंतरराष्ट्रवादाची संकल्पना जी आहे किंवा आंतरराष्ट्रवादाची व्याख्या त्यांनी सांगितली की आंतरराष्ट्रवाद कशाला नेमकं म्हटलं जावं। त्यावेळेस त्यांनी प्रकर्षाने मांडणी केली की आंतरराष्ट्रवाद ही अशी एक भावना आहे, जसं आपण राष्ट्रवादामध्ये बघितलं, राष्ट्रवाद ही जशी मानसिक आणि एक भावनिक विचारधारा आहे, प्रत्येक व्यक्तीचा आत्मिक आविष्कार हा राष्ट्रवादामध्ये प्रकट होत असतो। तसंच गोल्डस्मिथने सांगितलंय की आंतरराष्ट्रवाद म्हणजेच इंटरनॅशनलिझम ही अशी एक भावना आहे की ज्या भावनेमध्ये व्यक्ती फक्त केवळ राज्याचा घटक नसतो। इथं मित्रांनो, राज्य म्हणजे राष्ट्र असं लक्षात घ्यायचं आहे। हे परत मी एकदा रिपीट करतोय की आंतरराष्ट्रीयवादाची व्याख्या करताना गोल्डस्मिथने कशी केले की आंतरराष्ट्रवादाची व्याख्या करताना गोल्डस्मिथ असं म्हणतोय की आंतरराष्ट्रवाद ही अशी एक भावनिक विचारधारा आहे की अशी एक भावना आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने व्यक्ती केवळ तो राज्याचा म्हणजेच राष्ट्राचा घटक राहत नाही, तो जगाचा नागरिक असतो। म्हणजे ग्लोबल सिटिझनशिप ज्याला म्हटलं जातं, जागतिक नागरिकत्वाच्या भूमिकेमध्ये प्रत्येक व्यक्ती असतो। त्यामुळे गोल्डस्मिथने व्याख्या करताना प्रामुख्याने एक भावनिक भावना अशी एक सांगितली की ज्यामध्ये केवळ व्यक्ती हे त्या व्यक्तीचं, राज्याचं किंवा राष्ट्राचं ते नागरिक नसून तो जगाचा नागरिक असतो। तर साधारणरित्या आपण आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना किंवा ही विचारधारा समजून घेताना किंवा ही संकल्पना आपण समजून घेताना मुख्यत्वे करून
राष्ट्रामधील सहकार्य, शांतता, सामंजस्य हे चांगलं राहावं, सलोख्याचं राहावं, सहकार्याचं राहावं, यासाठी विविध राष्ट्र एकत्रित येऊन जे विचार करतात आणि विचाराच्या पुढे जाऊन तसं ते वागतात, म्हणजे कृती करतात, त्याला आंतरराष्ट्रवाद असं म्हटलं जातं. दुसरं की आपण या आंतरराष्ट्रवादामध्ये किंवा आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत ठरणारे विविध घटक कोणते आपण अभ्यासूया आजच्या तासाला. मग आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत ठरणारे घटक कुठले? तर त्यामध्ये प्रामुख्याने आपण बघतोय की दळणवळणांच्या साधनात झालेली वाढ. आपण म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन जे आहे, ट्रान्सपोर्ट जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. आपल्याला मित्रांनो माहिती आहे, विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे की आपण बघतोय की आपण ग्लोबलायझेशनच्या म्हणजे जागतिकीकरणाच्या काळामध्ये आपण जगत आहोत. की आज तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की क्षणात एखाद्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये सहज संपर्क करता येतो. की दळणवळणांची साधने जी आहेत, साधनं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहेत किंवा वाढ झालेली आहेत. आधुनिक जग जे आहे, आधुनिक जग हे यंत्रयुग म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे दळणवळणांच्या साधनामुळे प्रचंड वाढ झाल्यामुळे एका राष्ट्राचं दुसऱ्या राष्ट्राची संबंध जो आहे, संबंध फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. त्यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे, इंटरनॅशनल कनेक्टिव्हिटी, एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्रासोबत असणारी ही कनेक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आणि ही कनेक्टिव्हिटी किंवा संपर्क वाढल्यामुळे, हा कनेक्शन वाढल्यामुळे या दोन राष्ट्रांमध्ये जी सहकार्याची जी वृत्ती जी आहे, हे सहकार्याची स्वाभाविक वृत्ती जी आहे ही पुढे आली. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रवाद जो आहे, आंतरराष्ट्रवाद ही जी संकल्पना विकसित होण्यामध्ये किंवा ते पुढे जाण्यामध्ये दळणवळणांच्या साधनात झालेली प्रचंड वाढ हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक समजला जातो. बरोबर आहे की दळणवळण की ट्रान्सफॉर्मेशन ज्याला म्हटलं जातं, हे ट्रान्सफॉर्मेशन किंवा ट्रान्सपोर्ट जो आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे की राष्ट्रामधील सहकार्याचं संबंधाचं वातावरण जो आहे, वातावरण हा पुढे नेण्यात आलं. दुसरा मुद्दा आपण बघूया की आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत असणारं दुसरं घटक कुठलं? तर परस्परावलंबित्व. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघतोय की कुठलंही राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही. प्रत्येक राष्ट्राला आपल्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा किंवा गरजा ज्या पूर्ण जे करून घ्यायचे असतील तर एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर हा अवलंबून असतो. आज आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आपण जरी बघितलं किंवा अभ्यासलं तरी आपण बघतोय की एक राष्ट्र, कुठलंही राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही, स्वावलंबी नाही. त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून असतो किंवा अवलंबित्व असतं. आयात निर्यात आपण जे बघतोय आणि आपण सध्या तर बघतोय की जागतिकीकरणाचं युग आहे की यामध्ये लागणारा कच्चा माल असेल, उद्योगधंदे असेल, अन्नधान्य असतील, खनिज साठा असेल, मॅग्नीज असतील किंवा इतर आणखीन घटक असतील, या सगळ्या घटकासाठी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहतो, किंबहुना त्यांची गरज बनलेली आहे. त्यामुळे या परस्परावलंबित्वामुळे, डिपेंडन्सीमुळे सुद्धा आंतरराष्ट्रवादामुळे किंवा आंतरराष्ट्रवाद जे आहे, आंतरराष्ट्रवाद हा संकल्पनेचा विकास फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला दिसतो. त्यामुळे दुसरा मुद्दा जो आहे हा परस्परावलंबित्व, राष्ट्राचं असणारं परस्परावलंबित्व जे आहे, यामुळे सुद्धा आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला किंवा संकल्पनेच्या विकासाला चालना मिळाली. तिसरा आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय कायद्याचा विकास आजच्या काळामध्ये झपाट्याने फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. की दोन राष्ट्रांमधील राजकीय, आर्थिक, ज्याला आपण द्विपक्षीय, बहुपक्षीय किंवा एकपक्षीय असे संबंध जे विकसित होण्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायदा सुद्धा तेवढाच तोलामोलाचा आहे. की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने दोन राष्ट्रांमधील परस्पर संबंध जर प्रस्थापित जर करायचे असतील, निश्चित जर करायचे असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील, हे संबंध विकसित जरी करायचे जरी असतील तरी आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढे जावं, राष्ट्रांना पुढे जावं लागतं. किंबहुना आपण असं पण म्हणूया पुढे चालून की आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने की दोन राष्ट्रांमध्ये जर भांडण झालं, तंटा झालं किंवा विवाद जर निर्माण झाले किंवा वाद जर निर्माण झाले की या वादाचं निराकरण करण्याचा प्रयत्न सुद्धा आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने वैधानिक मार्गाने केला जातो. त्यामुळे राष्ट्राचं
आंतरराष्ट्रीय कायद्यावरचं परस्परावर असणारा विश्वास जो आहे, सहकार्याचं वातावरण जो आहे, विश्वास जो आहे, हा विश्वास फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. त्यामुळे राष्ट्र आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनुषंगाने किंवा आंतरराष्ट्रीय कायद्याला महत्त्व देतात किंवा महत्त्व प्रदान करतात आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे नियम जे आहेत, कायदे जे असतील ते पाळण्याचं, तंतोतंत पाळण्याचं किंवा ते नियम स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. तर आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला कारणीभूत ठरणारा हा तिसरा घटक आहे की आंतरराष्ट्रीय कायद्याचा झालेला विकास. चौथा मुद्दा आहे युद्धभीती, युद्धाची असणारी भीती. आपण बघितलंय, अभ्यासले, आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सुरुवातीच्या अभ्यासक्रमापासून आपल्याला शिकवण्यात आलं, आपण अभ्यासलेलं आहे की जगामधील 2 विश्वयुद्ध घडलेली आहेत आणि या 2 विश्वयुद्धांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झाली, जीवितहानी झाली आणि डेमोक्रॅटिक कल्चरसुद्धा एक प्रकारचं बदलवून ठेवलेलं आहे. त्यामुळे युद्धभीती जी आहे, युद्धभीती फार मोठ्या प्रमाणामध्ये द्वितीय महायुद्धानंतर किंवा द्वितीय 2 महायुद्धानंतर जगाने अनुभवलेली आहे. परत तेच वातावरण किंवा तोच वातावरण परत निर्माण होणे, युद्धाचं सावट आपल्यामध्ये निर्माण होणे, एक चांगलं वातावरण निर्माण व्हावं, या युद्धभीतीमुळे सुद्धा आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला चालना मिळण्याची दिसते. की आज कुठलंही राष्ट्र आपण जर अभ्यासलं, कोणत्याही राष्ट्राला युद्ध हे नको आहे. हे युद्धाचं सावट किंवा युद्धाची भीती जी आहे, भीती ही कुठल्याही राष्ट्राला मान्य नाही. परिणामतः या युद्धभीतीमुळे सुद्धा आंतरराष्ट्रवाद जो आहे, आंतरराष्ट्रवाद किंवा या विकासाला किंवा या संकल्पनेला विकासाला एक चालना मिळली. पाचवं, आंतरराष्ट्रीय संघटना. की आंतरराष्ट्रवाद वाढण्यामध्ये, विकसित होण्यामध्ये जगामधील असणाऱ्या विविध संघटना ज्या आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटना ज्या आहेत, या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटना त्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आपण बघतो की पहिलं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धानंतर आता जगाचं काय होणार, जग विनाशाच्या खाईत जाणार, असे प्रश्नचिन्ह जे आहेत, प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते. मात्र त्यानंतर लगेच वुड्रो विल्सननी 14 कलमी योजना मांडली. ते लीग ऑफ नेशनच्या माध्यमातून, म्हणजेच राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आपण बघितलं की आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होणारी ही पहिली संघटना की ज्या राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जगामध्ये शांतता आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले. मात्र राष्ट्रसंघ द्वितीय महायुद्ध जे आहे, द्वितीय महायुद्ध हे थांबवू शकलं नाही. परिणामतः जगाला दुसऱ्या महायुद्धाला, सेकंड वर्ल्ड वॉरला सामोरं जावं लागलं आणि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर आणखीन एक तेवढीच ताकदवान संघटना जी आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची, ज्याचं नियंत्रण करू शकेल, अशी संघटना 24 ऑक्टोबर 1945ला निर्माण झाली, ज्याला संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हटलं जाते. आणि या संघटनेच्या माध्यमातून जागतिक शांतता टिकवण्याचं, नांदवण्याचं काम या संघटनेने केला. त्यामुळे आंतरराष्ट्रवाद जो आहे, आंतरराष्ट्रवाद की विविध राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य राहावं, आंतरराष्ट्रीय शांतता नांदावी, यासाठी विविध ज्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत, राष्ट्रसंघ असेल, संयुक्त राष्ट्र संघटना असेल, या विविध संघटनेच्या माध्यमातून झालं आणि आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला चालना मिळाली. अशा या विविध मुद्द्यांच्या माध्यमातून, विविध या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला आंतरराष्ट्रवाद ही जी संकल्पना जी आहे, ही संकल्पना आपण समजून घेऊ शकतो. मित्रांनो, परत एकदा मी सांगतो की आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना राष्ट्रामधील सहकार्य निर्माण व्हावं, एक शांततेचं, सामंजस्याचं वातावरण निर्माण व्हावं, राष्ट्रामधील चांगल्या वृत्ती स्वाभाविकपणे वाढाव्यात, यासाठी असणारी एक महत्त्वाची संकल्पना म्हणून ओळखली जाते की ज्यामध्ये व्यक्ती केवळ एका राज्याचा म्हणजेच राष्ट्राचा नागरिक नसतो, तर तो जगाचा नागरिक असतो. आणि आंतरराष्ट्रवादामधील किंवा आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला ठरणारे विविध घटक जे आहेत, हे विविध घटक आपण बघतोय की कोणकोणते घटक की आंतरराष्ट्रवादाच्या विकासाला चालना दिली. त्याच्यामध्ये आपण बघितले की दळणवळणांच्या साधनामध्ये झालेली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ. दुसरं, परस्पर अवलंबित, राष्ट्राचं एकमेकावर असणारं परस्पर अवलंबित्व. तिसरं, आंतरराष्ट्रीय कायद्याचा असणारा विकास.
चौथं युद्धाची असणारी भीती आणि पाचवं की आंतरराष्ट्रीय संघटना ज्याला आपण राष्ट्रसंघ आणि संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणतो. मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला आंतरराष्ट्रवाद ही संकल्पना जी आहे ही चांगल्या पद्धतीने समजलेली असेल. अशा पद्धतीने हे पहिलं प्रकरण जे आहे तुमचं दुसरं प्रकरण जे आहे राष्ट्रवाद, हे राष्ट्रवाद संपलंय. राष्ट्रवादामध्ये आपण राष्ट्रवादाचा अर्थ बघितला, राष्ट्रवादाच्या व्याख्या बघितला, राष्ट्रवाद निर्मित होण्यामध्ये विविध जे घटक जे आहेत विविध घटक बघितले. आपल्याला अभ्यासाच्या अनुषंगाने प्रागतिक राष्ट्रवाद आणि प्रतिगामी राष्ट्रवाद हे सुद्धा आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलं. त्याचबरोबर राष्ट्रवादाचं मूल्यमापन सुद्धा आपण गुणदोषासहित स्पष्ट केलं आहे. आणि आजच्या तासाचं हे शेवटचं या प्रकरणामध्ये शेवटचं हे घटक आपल्याला राहिलं होतं जे अभ्यासक्रमामध्ये आहे आंतरराष्ट्रवाद. अशा पद्धतीने आजच्या तासाला हे संपलं. हे प्रकरण जे आहे प्रकरण अशा पद्धतीने संपलेलं आहे. धन्यवाद.